नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं 17 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी पुढील मॉन्सून हंगामात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत। परंतु पुढच्या महिन्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग मॉन्सूनचा अधिकृत पहिला अंदाज व्यक्त करेल आणि त्यानंतरच मॉन्सूनच्या पावसाबद्दल अधिक स्पष्टता येईल असं हवामान अंदाज अभ्यासक सांगतात। त्यामुळे हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। परंतु अपेक दक्षिण कोरियाचं हवामान केंद्र प्रत्येक महिन्यात या अपेककडून अंदाज वर्तवला जातो। त्यासाठी 11 देशातील 15 हवामान केंद्रांचा डेटाच्या मॉडेलचा वापर करून अंदाज हा वर्तवण्यात येतो। त्यामुळेच त्याचं सुद्धा एक महत्त्व आहे। मग अपेकनं आगामी मॉन्सून बद्दल भारतात काय अंदाज वर्तवलाय, देशात कोणत्या भागात मॉन्सून चांगला बरसणार आहे, या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण हा केवळ अंदाज आहे, त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाज येईपर्यंत ट्रेंड काय हे लक्षात यावं म्हणून या अंदाजाची आपण माहिती घेणार आहोत। तर अपेकनं भारतात एप्रिल ते जून दरम्यान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामध्ये दक्षिण गुजरात, गोवा, किनारी कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तेलंगणा तर महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता अपेकनं वर्तवली आहे। म्हणजेच अवकाळी पावसाची शक्यता या भागांमध्ये आहे। तर उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील काही भागांमध्ये पाऊस थोडा कमी होण्याची